मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं सिद्धार्थ गार्डनच्या या परिसरात प्रीमाइसेस मध्ये आगमन झालेलं आहे। माननीय विभागीय आयुक्त दिलीपजी गावडे, जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी साहेब त्यांचं स्वागत करतात। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्यासमवेत आहेत प्रतिभाजी गुजरे साहेब, माननीय खासदार आणि सर्व मान्यवर यांना या ठिकाणी उभं राहण्याची सर्वांना मी विनंती करते। दादा नंतर बोलतो यार, टीमचा कार्यक्रम आहे। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, साधी आणि उच्च विचारसरणी असे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय पुष्पचक्र अर्पण करत आहेत। त्यांच्या समवेत आहे माननीय श्री दिलीपजी स्वामी साहेब। यानंतर माननीय अंबादासजी दानवे, विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद। त्यानंतर माननीय भागवतजी कराड साहेब, राज्यसभा सदस्य। त्यानंतर माननीय श्री संदीपान भुमरे, लोकसभा सदस्य, छत्रपती संभाजीनगर साहेबांना विनंती करते। त्यानंतर माननीय डॉक्टर संजयजी काळे, लोकसभा सदस्य जालना। त्यानंतर माननीय श्री संजयजी शिरसाट, विधानसभा सदस्य। त्यानंतर माननीय श्री प्रशांतजी बंब, विधानसभा सदस्य। यानंतर माननीय श्री कल्याणजी काळे हे पुष्पचक्र अर्पण करताना आपण बघतो। यानंतर माननीय आमदार श्री संजयजी शिरसाट, विधानसभा सदस्य, त्यांना विनंती करते। त्यानंतर प्रशांतजी बंब, विधानसभा सदस्य। त्याचप्रमाणे माननीय आमदार प्रदीपजी जयस्वाल, विधानसभा सदस्य। त्यानंतर माननीय रमेशजी बोरनारे आणि इतर मान्यवर सर्वांना विनंती करते आपण या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली आपली द्यावी। सर्व मान्यवर माननीय विकास खारगे, प्रिन्सिपल सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य, सर्व मान्यवर या ठिकाणी आदरांजली देत आहेत। आणि म्हणूनच असं म्हणतात, वेरूळ देविका बकरा अजिंठा बुद्धलेणी सर्व मराठवाड्याची ही आन बान आणि शान आहे। आणि आज या ठिकाणी सिद्धार्थ उद्यानातही विकास कामांचा ई लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। अनेक मान्यवर या ठिकाणी आपले
अभिवादन पुष्पचक्र अर्पण करून इथे करत आहे. म्हणूनच असं म्हणतात, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा, तुम्ही फक्त लढ म्हणा. प्रतिभा आणि प्रतिमा या मराठवाड्यात नांदतात. आळंदी पैठण येथे संतपीठ उभारले जातात. पुन्हा नव्याने विद्यापीठ मान्यवरांच्या उपस्थितीत माननीय मुख्यमंत्री महोदय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांना मंचाच्या बाजूला येऊन उभे राहण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी येण्याची विनंती करते. संघर्ष पराक्रम अन्माय भूवर दलवाचा हा परिचय आहे. मराठवाड्याच्या माणसांचा हा परिचय आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांना या ठिकाणी उभं राहण्याची तीन राउंड फायर होणार आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे आपण उभे राहणे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा माननीय नामदार मुख्यमंत्री ध्वजस्तंभाकडे येऊन आपण हा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. जोरदार टाळ्या आपण त्याचं वेगळं करू.
मागे मागे हो कय्यूम भाई बाबा प्लीज प्लीज ओके ओके आज प्लीज आज आम्हाला कॅमेरा प्लीज कॅमेरा अरे थोडं सोडलं यस यस बस बस थोडं मध्ये नहीं बोले ना अंदर नहीं बोले ना सर नहीं बोलते थे वो देंगे फोटो देंगे हाँ ठीक है ना सर इधर प्रेस होने वाला है रुको भाई ओके सर देरी करवाता हूँ शांतता जरा इथं प्रेस करवणार आहे इथं शांतता एका जागी उभा राहा मध्ये हट लाव जरा मीडियाला जाऊ द्या चलो एक मिनिट आम्हाला जाऊ द्या सर एक मिनिट सर पहिले मोबाईल हो एक मिनिट मॅडम
एक मिनिट मला जाऊ मागे गेलं म्हणजे यार एक ठिकाणी येऊन लावा ना आता कॅमेरा लावा एक ठिकाणी चलो 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 खाली गेला काय करणार विदाउट ऑटो आला तर आला सेटिंग कर राहिला मोबाईल साहेब अपेक्षा होती की आज काहीतरी क्लिअर कराल खास करून मराठवाड्यासाठी लोकशाही पिक्चर दादा तुम्हाला आवाज कशाला करताय तुम्ही अरे लोकशाही किसके पास है पूरा मुंह सुशील मराठवाडा वाटण्याचे अगोदर सरकारमध्ये आम्ही थोडं भूमिका करण्यात सौंदर्य घेतलं आपल्या काळामध्ये आणि हेलो ठीक 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 मराठवाड्यामध्ये
आज माझी लाडकी बहीण योजना त्याचा फायदा माझ्या घरी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जवळपास मला इथे तरुण भेटले त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेले आहे त्यांना 8,000 10,000 रुपये महिन्याला मिळणार त्यांना ट्रेनिंग होईल आणि त्याचाही फायदा स्किल मॅनपॉवरमध्ये येणाऱ्या उद्योजकांना होईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही 3 गॅस सिलेंडर तोही निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांसाठी देखील 7.5 एकरचं जे मोठं कुटुंबाने शेती करण्यात त्यांना विहिरीचे काम केले. आज 1 6,000 मागच आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे काय आजपर्यंत 16,000 कोटी त्यामध्ये नियम निकष सगळ्या बाजूला आणि एकूण सगळ्या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी 45,000 कोटी रुपये आपण त्यांना आणि म्हणून मराठवाड्यामध्ये जे आज अनेक देखील ज्या कारखाने आहेत त्यांच्याशी बरोबर आपण एमओयू साईन करतो. जर्मनी सारख्या देशाचे आपला एमओयू साईन झाला आहे आणि या मराठवाड्यातल्या युवतींना याचा फायदा कसा होईल याचा आपला प्रयत्न आहे. मुलींना हायर एज्युकेशन उच्च शिक्षण 12वी नंतर देण्याचा देखील आपण निर्णय हा ऐतिहासिक निर्णय याचा देखील मराठवाड्यात आणि म्हणून एकंदर हे राज्य जे आहे हे राज्य सर्वसामान्यांचा उत्कर्ष करतं. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणार आणि म्हणून एकीकडे डेव्हलपमेंट म्हणजे विकास, दुसरीकडे उद्योग आणणे आणि तिसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यामुळे मला वाटतं आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय यशस्वी झाली. आतापर्यंतच्या इतर राज्यामध्ये 1,59,00,000 माझ्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे गेलेले आहेत 3,000 प्रमाणे. 40 ते 50 लाख माझ्या बहिणीचे अर्ज आहे आणि 2.5 कोटीचं टार्गेट आमचं आहे. 30 सप्टेंबर पर्यंत याला आपण मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे सगळ्या योजना ज्या आहेत अगदी मुलगी जन्माला आल्यापासून लेक लाडकी लखपती योजना जन्माला आल्यापासून तिचं उच्च शिक्षण होईपर्यंत, लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापर्यंत, लाडक्या शेतकऱ्यापासून लाडक्या ज्येष्ठापर्यंत सगळ्या ज्या आहे एक इकोसिस्टीम सरकारने तयार केले आणि त्या प्रत्येक कुटुंबाला काही ना काही सरकारमध्ये लाभ मिळणार आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद सरकारने पण नाही होती सरच काय तर विचारलं सेमीकंडक्टर खरं म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी या देशात केलेलं काम या देशाला पलीकडून टाकणार उंचीवर येण्याचं काम जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं काम आणि जर आपण कामाची यादी सर वर्षामध्ये या 10 वर्षामध्ये या राज्याचा विकास आपण करतो. अनेक मेट्रोला आपण केला आणि आता मराठवाडा वाटत सोयाबीन आणि कापूस आणि कांदा यासाठी सोयाबीन आणि कापूस 5,000 रुपये हेक्टरी आपण त्यांना देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून हे सगळं जे शेतकऱ्यांच्या हिताचे जे काही निर्णय आहे ते आपलं सरकार मंत्रिमंडळाचं जे खाते वाटप आहे आज यावर्षी पडलेला शेतकरी आनंदी चांगली आणि शेतकऱ्यांचा आनंद कारण जेव्हा महामंडळ अरे तुम्ही एक तरी पलीकडून घ्या यार तुम 2-3 बार इधर अरे सीएम साहेब सगळ्या स्वराचा चेअर यामुळे मराठा आरक्षणाचा गुंता झाला. या बाबतीमध्ये काम सुरू आहे जे आम्ही बोलतो
डबल भूमिका दुर्गम भूमिका सरकारने कधी सुरुवातीला जस्टिस शिंदे कमिटी केली थोडासा तरी या मग खांद्यावर तरी ठेवतो तुमच्या हे एक मोठं यश आहे. त्याचबरोबर आम्ही म्हणालो मराठा समाजाला आरक्षण इतर समाजाचं ओबीसीचं कुठलाही धक्का न लावता आम्ही दिलं. विशेष अधिवेशन घेतलं 10% आरक्षण आम्ही दिलं कोर्टामध्ये. आज कोर्ट त्याच्या विरोधामध्ये गेलंय. त्यामुळे हे जे काही सगळे सोयरे विषय आहे गॅजेटचा विषय याच्यावर जस्टिस शिंदे कमिटी सुप्री कमिटी ही काम करते आहे. काही आक्षेप आलेले आहेत आणि त्याच्यावर जे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही आम्ही कुणाची दिशाभूल करणार पण कोटाधिक आम्ही करणार पण जरांगे उपोषणाला बसलेत पाळणार आणि म्हणून जे देऊ ते कायद्याच्या चौकटीत बसणार कायद्यावर टिकणार जे लाभ आहे ते आम्ही देऊ. आणि तुम्हाला मी मुख्यमंत्री झाल्यापासून आपण समाजाच्या मुलांना आणि संख्य परत देऊन आपण नोकरीला लावलं सारथीचं वाढवलं व्याप्ती वाढवली. अण्णासाहेब पाटील मधून आर्थिक विकास 1 लाख लोकांना आपण बिनव्याजी कर्ज दिलं. हे सगळं जे आहे हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एवढं करूनही जरंगे उपोषण तरी सुद्धा उपोषण सुरू आहे. विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही ज्यांच्या हातात संधी होती 94 असेल इतर वेळेला देखील असेल पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला. त्यांना पण आपण काही जाब विचारत नाही आणि म्हणून त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे. आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला न्याय देण्याची इतर समाजावर कुठले अन्याय महामंडळाचं जे वाटप झालंय त्यावर नाराज आहेत मंत्रिमंडळ विस्तार विम्यामध्ये कोण आहे काही गडबड केली त्याला डायरेक्ट जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच्यावर FIR दर्ज करून त्याला जेल महामंडळाचं जे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ त्याला हे सरकार सोडणार नाही. त्याला जेलचा रस्ता महामंडळाचं जे वाटप महामंडळ वाटप केलं तर राष्ट्रवादी नाराज आहे म्हणजे आपल्याच खात्याला महामंडळ जे आहेत त्या आपल्या याच्याप्रमाणे महायुतीमध्ये कुठलाही काही संघर्ष नाही. समन्वयाने आम्ही निर्णय घेतोय. कधी काळजी करू नका. यामध्ये एवढंच सांगतो जे एवढं केलंय एकीकडे विकास दुसरीकडे उद्योग तिसरीकडे कल्याणकारी योजना माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या आणि माझे लाडके भाऊ या योजनेमध्ये थोडा घालणार आहे ना चांगला जोडा दाखवतील पक्का जोडा दाखव. कधी मिळणार महामंडळ तुम्हाला मी सांगतो नाही महामंडळ कधी देणार मला नाही थोडा जे थोडा घालणार आहेत आणि म्हणून अरे तुम्ही कोर्टात जाता रद्द व्हावी म्हणून तुम्ही त्या योजनेला बदनाम करता. महिलांना विकत घेता महिलांना काय आपलं लाच देता आम्ही दाखवता. अशा प्रकारच्या माझ्या लाडक्या बहिणींचा म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी जागा वाटप कधी मंडळ कधी इतर पक्षाला मंडळ कधी मिळतील इतर देखील काम सुरू आहे सुरू आहे समन्वयाने सुरू आहे. सगळे समन्वय आणि महायुती मी आपल्याला सांगतो की जे आम्ही काम केलेलं आहे या कामाच्या पोचपावतीवर आणि विरोधकांनी केलेल्या विरोधावर आणि त्याचबरोबर 2.5 वर्षात विरोधकांनी केलेलं काम महाविकास आघाडीचं काम आणि 2 वर्षाचं महायुतीचं काम याची तुलना करून या ठिकाणी आतापर्यंत एवढे निर्णय कधी इतिहासात घेतले नव्हते. या कामाची पोचपावती आम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता जनार्दन देईल आणि महायुती पुन्हा या राज्यामध्ये महामंडळ कधी मिळणार आहेत इतर पक्षाला महामंडळ कधी मिळणार आहे तुम्हीच का इतर परत मुख्यमंत्री तुम्हीच का एकाचंही उद्घाटन झालं नाही म्हणताय.
अब उनका संकल्प है भारत को 2047 और तीसरे नंबर पर आर्थिक व्यवस्था ले जाने का और हमारे देश को आर्थिक व्यवस्था बनाने। इसलिए ऐसे प्रधानमंत्री जिनको पूरी ताकत पूरे देशवासियों से मिले और उनकी ऊर्जा मिले, प्रेरणा मिले, आज दुनिया में उनकी जो लोकप्रियता है आज नंबर 1 दुनिया में हमारे लोकप्रियता नंबर 1 पर रहना हमारे लिए बड़ा धन्यवाद है और हमारे लिए भगवान है। और इसलिए मैं इतना ही कहूँगा कि पिछले 50-60 सालों में जो नहीं कर पाए विपक्ष जो सत्ता में थे वो, लेकिन पिछले 10 सालों में जो जितने गरीब युवा किसान महिला का उत्कर्ष, गरीबी हटाओ बोलते थे, गरीबी तो हटी नहीं, गरीब हट गया। लेकिन आदरणीय प्रधानमंत्री के कार्यकाल में 32 करोड़ आज ये बड़ी बात है, ये बहुत बड़ी अचीवमेंट है। गरीबी दूर करने का काम, गरीबों को मेन स्ट्रीम में लाने का काम और जो मिडिल क्लास है उनको न्याय देने का काम। उनकी कई योजनाएं, महिलाओं को आत्मनिर्भर करना, महिलाओं को आत्मसम्मान देना, आज जनधन योजना होगी, उज्ज्वला योजना होगी, आयुष्मान भारत योजना होगी, PMI आवास योजना होगी, 3 करोड़ लोगों को घर मिलेगा। अभी इस बार उन्होंने घोषणा कर दी और इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर भी काफी महाराष्ट्र को भी बहुत होगा। महाराष्ट्र और राज्य सरकार मिलकर जो लखपति दीदी ड्रोन दीदी है, कई योजनाएं उनके बचत गट जो है ग्रुप है उसको मजबूत करने का काम आदरणीय प्रधानमंत्री कर रहे हैं। युवाओं को नौकरी करने का काम आदरणीय मोदी, इसलिए उनको 100 दिन में इतने निर्णय उन्होंने लिए, किसानों के लिए निर्णय लिए। आज सोयाबीन और कपास का निर्णय तो ले रहे हैं, प्याज का निर्णय, इसलिए भी हमारा पूरे जितने वर्ग हैं, किसान, कामगार, युवा और जो सीनियर सिटीजन, उनके लिए बहुत बड़ी केंद्र सरकार ने किया है। इस देश में लोगों के हित का काम करने वाले, इसलिए जनता ने उनकी तीसरी बार लगातार प्रधानमंत्री बनाया, लगातार प्रधानमंत्री बनाया। इसलिए मैं ये कहूँगा, मोदी जी ने कहा था 21वीं सदी भारत की सदी, मैं तो यही कहूँगा 21वीं सदी भारत की सदी, क्योंकि हमारे देश का कप्तान है नरेंद्र मोदी। इसलिए मैं बहुत बहुत शुभकामनाएं उनको दूंगा, बहुत बहुत बधाई दूंगा। उनकी ताकत तो 4 चांद लग जाए और उनकी ताकत बढ़े, प्रेरणा मिले, ऊर्जा मिले, पूरे देशवासियों का उनको आशीर्वाद मिले, क्योंकि बिना उनके काम करने वाला 10 सालों में एक भी छुट्टी नहीं लेने वाला प्रधान, पूरा देश को अपना जीवन समर्पित करने वाला प्रधान। उनके जन्मदिन पर मैं बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ। और 100 दिन इतना काम किया है तो आगे 5 साल में कितना काम करेंगे, ये सोचो। धन्यवाद।
पण माझं कोर्स आहे पण आम्हाला 13 वर्षापासून गव्हर्नमेंट पॅकेज नाही आहे सर. आम्ही खूप परेशान आहेत. 10वीच्या बेसवर आमच्या गव्हर्नमेंट पॅकेजेस काढल्या जातात पण आम्ही 4 वर्षाचा कोर्स करून सुद्धा आम्हाला परमिशन थोडंसं मागे हा घ्या इकडे इकडे बघा ताई.